हे जे कार्य चाले धर्म कार्य माय बाप, असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म. आणि ज्या ठिकाणी धर्म सांभाळला जातो त्याच ठिकाणी असे कार्यक्रम होत असतात. आणि हे फक्त भारताच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडू शकतं. कारण भारतासारखी संस्कृतीने एक शब्दच कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल. नाही, भारत माते की जय. आई म्हणतो आपण या देशाला पवित्र विचाराच्या माणसात नाही. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून, धूर्तपणा अमेरिकेकडून, कपटीपणा इंग्लंडकडून, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कसं समाजा भारताकडून शिकावी. भारतासारखे नाही, भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्रीयन. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली वाजव, ताली ताली. अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहे. छत्रपतींवर संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेबांनी. ऐका जिजाऊ मातेची कथा, जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं, ज्ञानेश्वरीने गाथा म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनवते टी व्ही पाहता पाहता, पोरगा घालतो लाथा, ती म्हणते चला ना माझा माथान काय करू आता, जा दिंडीत. आता काय करते? लहानपणापासून मुलांना चांगले संस्कार घडवणं हे संस्काराचं बीजारोपण या आईवडिलांनी आपल्या मुलांवर सुंदर केलं. म्हणून असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि अशी परत परत माणसं, जुनी माणसं हे विचारणं माहिती, त्यांचं शालेचं शिक्षण कमी होतं, पण अनुभवाचं, संस्कृतीचं, आचार विचाराचं शिक्षण मग अजूनही आपल्यापेक्षा जुन्या पिढीतली माणसं आपल्याला मोबाईल काढूच तर ते हिशोब सांगतात. व्यवहार ज्ञान त्यांचं किती. आणि आपण शाळा शिकू शिकू आपली डोकी इडी झाली. हे लय शाळा शिकणारी शाळा करतात. हां, आणि ही आडानी माणसं धर्म टिकवत असतात, पण ही लय शिकणारी येडेवानी करीत असतात मायबाप. म्हणून आता आयशे कोणी जुनी माणसं विचारानं संपन्न होते, असे परत माणसं होणार नाही. ठीक आहे ना, नामदेव आहे आयशे होणे नाही, आयशे कैशे होणे नाही. सांगतील ज्ञान म्हणतील खून नयेचे साधन निवृत्तीचे. लोक म्हणते ना आम्ही तुम्हाला ज्ञान सांगतो, परमार्थाची खून दाखवतो, पण निवृत्ती दादासारखे साधना करून परमार्थ सोप्या भाषेमध्ये म्हणजे ज्ञानोबरायन दादानीच आग्रह केला की हे ज्ञान अवघड हे सोपं करून सांगा. ज्ञानोबारांनी हे सोपं सांगितलं, पण निवृत्ती दादाची कृपा आहे. संप्रदायावर निवृत्ती दादांच्या खऱ्या अर्थाने उपकार आहेत मायबाप. तर माऊलीला त्यांनी आग्रह केला की हे अवघड असणार तत्वज्ञान तुम्ही मराठी भाषेमध्ये सर्वसामान्य ज्ञान सार चोज गेले. हा, नयेची साधन या शब्दाचा अर्थ आहे साधना. साधना या शब्दाचा अर्थ आहे तपश्चर्या. तपश्चर्या शब्दाचा आपल्या सोप्या भाषेत शब्द आहे कष्ट. कष्टाशिवाय माणसं मोठी येत नाही. कोणतंही क्षेत्र साधना, घाम गाळावं लागेल, कष्ट करावं लागेल. देवा इतकं कष्ट करा की देव सुद्धा म्हणला पाहिजे बास वर झटवतो घेऊन टाकी यस चल. थोडं काय झालं की आपण माघार यायचं, चौचलवणी ह्या धांद्यात नाही यश आले की त्या धांद्यात, तिकडून इकडं इकडून इकडं. देव बी म्हणतो हे असंच येडं दिसतंय, कोणत्याच काही या कामात यश नाही. एकच लावून धरा ना, जरा कष्ट करा. माझ्या तरुण मुलाला विनंती, जरा कष्टाशिवाय माणसं कशी मोठी होते ना. हे जुनी माणसं
आमच्या दशरथ दादांचे हे सगळे त्यांचा परिवार एवढं सगळं वैभव होय, पण हे कष्टातनं माणसं मोठे झाले. देव काय फुकट कुणाला बी देतो का? कष्टच असावं लागतं. म्हणून आपल्या बाराकडे सुरुवातच क पासून क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे कर्तव्य करा, क म्हणजे काम करा हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा आणि मग खा. ख क ख पण खायचं त्याच्यातलंच खा. सगळ्यातलं खा पण 3 गोष्टीला खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका. बाकी हाना काय हाणायचं ते पण एवढं तरी सांभाळा. कष्ट करा क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग. आणि सध्या गर्वच इतका झालाय ज्याचं त्याचं फिक्स वाक्य मी शून्यातनं विश्व निर्माण. तू काय विश्वामित्र रे का काय बा विश्व निर्माण करायला? अरे तू विश्व निर्माण केलेलं लोकांनी म्हणलं पाहिजे ना ह्यांनी लय मोठं कमवलं. हेच बाड 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 करतो. लोक म्हणले पाहिजे ह्यांनी कमवलं. काय कमवलं तो? पण गर्व कोणाला पदाचा, कोणाला रूपाचा, कोणाला कलेचा, कोणाला गुणाचा, कोणाला नेतृत्वाचा, कोणाला कर्तृत्वाचा. गर्व करू नका ग. आणि गर्व झाला 100% घसारणार घ. गंग घसरगुंडी लगेच झटका. आणि घसरायचे नसेल जगात क्रांती करायचं असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च हा चमच्याला चित्र असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू हळूहळू चमचे तोंडावले खास बोलतात. वा 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 वा. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात नाही. तोंडावर पुढे गेल्या भंगारा येते त्याने तर गावचं वाटोळ केले. ही चमचे जे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ छ. शिवाजी महाराज कोणाच्या चमचा झाले ना. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही, छत्रपती आमले एकच शाही त्यात नाव शिवशाही छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्यांनी कधीच कुणावर जळू नका. जो च छ ज. हा माणसाने मळका असावं पण जळका नसावं. सध्या नवीन रोग आलाय जळका रोग. इकडे आलाय का? हा लय फॉर्म मध्ये देऊ. तिचे लक्षण सांगा. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, ही लक्षणं आहेत बरं का. आता लक्षणं सांगितले औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले ते घेऊन या. एक 300 रुपयाच्या आसपासच्या औषधाची किंमत असेल. त्या गावचं नाव आहे दिहू. डॉक्टरचं नाव तुकोबार ना. औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे जळका रोगाला औषध आहे. त्याच्यातल्या गोळ्या सांगतो. त्याच्यात बरेच प्रकार. काय गोळ्या आहेत, काय इंजेक्शन आहेत, काय सलाईन आहेत. तुम्हाला गोळ्या सांगतो. जळक्या रोगाली पहिली गुळी तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येवनी गोपाळ. चित्त निर्मळ ठेवा. जळाजळीच होणार नाही. तेवढ्यावर नाही गुण आला तर संध्याकाळी अजून एक घ्यायची. मोकळे मन रसाळवाणी. मन मोकळं ठेवा आणि चित्त निर्मळ ठेवा. जळाजळी करू नका. अरे शेजारीने बंगला बांधला म्हणजे तू बांधला अशी भावना ठेवू ना. त्याने बंगला बांधला तू का जळतो? उलट त्याच्या बंगल्याची जिकडे सावली पडते तिकडे खट्टाकाची निवंत झोपायचं. घ्यायला टेन्शन घ्यायचंय. रिलॅक्स. जळाजळी करू नका. कुणी कुणाशी घासली तरी प्रारब्धाशी कुणी घासू शकत नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धा. जळून काय होणार आहे? तुझंच आयुष्य कमी होईल. फ्रेश राहा. मोठी कराय माणसाची का ना आपली माणसं मोठी करायची का? गावातला गायक आहे, वादक आहे, परिसरातला कीर्तन करायला ना. दुकान टाकलं, व्यवसाय टाकला, बिझनेस टाकला, संस्था टाकली. करा असं करे. गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असं. गावाने मिळून त्याला उचलून घेतलं पाहिजे. एकमेकाच्या तांगड्या ओढू नका. त्याच्या तांगड्याला धरून जागा. जळू नका. म्हणजे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही. दिवस त्याची झाडाझडती होऊन देत नाही. झ. आयुष्यात टकाटक राहा. ट. मुद्द्यावर ठाम राहा. ठ. संकट आल्यावर डगमगू नका. ड. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ. प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा. त. तरबेज असेल तर थकू नका. थ. यश मिळून दम धरा. द. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. ध. धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न. त. थ. द. ध. न. एवढीच बाराकडे भरपूर झाली तुम्हाला आता. हा सगळ्याची एकदा सांगितल्या बी लोड येत असतो. कारण जे हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ले मग चक्कर येत असते. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. विठ्ठल. पण सुरुवात काय? कष्ट. साधना. त्याला प्रमाण. असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून अभ्यासाशी काही सर्वदा दुष्कर नाही. या कारणे माझ्या ठे अभ्यास अभ्यास होणे गहन पारता. मग ज्ञान ज्ञानापासून ज्ञान अभ्यास साधना. आणि ही साधना माझ्या निवृत्त नयेची साधन निवृत्तीचे. निवृत्ती दादाची साधना. ज्ञानोबाऱ्यांचं ज्ञान. परब्रह्म डोळा दावायशी म्हणे कोणा नियुक्ती ज्ञानोबाची. ज्ञानोबासारखं ज्ञान. निवृत्त दादाची साधना. सोपान काकाचा एकांत. सांगतील अर्थ करतील परमार्थ. नवे हा एकांत सोपानाचा.
तीन बंधूंचं वर्णन झालेलं आहे आणि तीन बंधू होते पण विचार एक होता. ज्या कुटुंबात एक विचार आहे त्यांच्याच घरात क्रांती. आज हे ज्ञानोबा तुकाराम दोन भाऊ पण विचार एकही. एक विचाराने एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. त्याच्यामुळे एकी टिकवा. ज्या कुटुंबात एकी त्या कुटुंबाचं इको कमी ठेवा. त्या कुटुंबाचं गावात वजन आणि ज्या गावात एकी त्या गावाच्या तालुक्यात वजन. एकीला किंमत आहे. सुशिक्षित माणूस द्राक्ष घ्यायला गेला. कसे द्राक्षे 50 रुपये किलो. घेणारा म्हणला किंमत कमी कर ना. म्हातारी बसली होती. म्हातारी म्हणले खालचे जे मोकळे आहेत ना 5 रुपये किलोने घेऊन जा तुला द्राक्षे. क्वालिटी तीच मग किमतीत का बदल हा द्राक्षाचा गड ह्यांचं एकात एक जीव गुतलाय. किती संकट आले तरी एकमेकाला हे सोडित नाहीत. हे सुखासंग आहे दुःखासंग आहे. कमी जास्त झालं धावून जाते. रात्री अपरात्र एकमेकाच्या हाकेला ओढ देतात. म्हणून हे 50 रुपये किलो खालचे मोकळे आहेत ना ह्यांनी बाहुबंद चोपल्यात. फुकाट म्हणलं तरी म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नाही. मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का. म्हणून एक राहा. रेडा बोलला भिंत चालवली हा माऊलीचा मोठा चमत्कार नाही. माऊलीचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. मिळविली मांदी वैष्णवांची. 18 पगड जातीतला वारकरी समाज एका छत्राखाली आणला. सगळ्या वारकऱ्याचं संघटन केलं. एकत्र बांधले. 700 वर्षापूर्वी मीटिंग झाली. परत मीटिंगच नाही. त्याच मीटिंगवर अजून आमचा संप्रदाय चालू आहे. मायबाप काय सांगा ना. आता मीटिंग चालू आहे. कोणाचीच कोणाला मिळे नाही. 10 मिनिटाची टी व्ही बघा दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगल्या धराधरी वडावडी आपटापटे उचला उचली पळापळी बुकाबुकी ह्याची आली त्याची गेली. हे राहिला हे उठला कानला बुकला वाकला थुकला गेला आला धरा वडा नुसता झंझणात चालू. नेत्याला कळाना कार्यकर्ते कुणाचे कार्यकर्त्यांना कळलं नेते कुणाचे मी कोणा आपल्या नसतात. दन उड्या हाणायला लागले. काय धर्म आचार विचार सध्या लय अवघड झाले. अहो त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन आणलं. एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं. एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणला. अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलो. गावाना मशीन म्हणजे नुसत्या लाबाड्यात चालू आहेत ना. हे सगळे अस्ताव्यस्त त्याने या अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद वारकरी सांभाळेल. काय सरकार बी कसल्या योजना राबवत. सरकारला बी थोडं आता महिलांना तिकीट हाफ केले ठीक आहे. आणि म्हाताऱ्या माणसांना तर फुकटच वाटते. म्हणजे ते आउट ऑफ कव्हरेजच आहे. म्हणजे त्यांना काठी घेतल्याशिवाय उठता येणार. त्यांना हप्ते किती केव्हा प्रवास करणार आहेत बा. त्यांना फुकट केले. अरे खरंच सांगा फ्री एसटीचा प्रवास कोणाला पाहिजे. शाळेतल्या पोरांना. जी विद्यार्थी गाव सोडून 10-12 किलोमीटर तालुक्यात शिकायला जातात त्यांना पास काढा. त्यांची शाळा म्हणजे तुम्हाला घ्यायचंच नव्हतं तर पोरांना करा ना फुकट. अरे म्हाताऱ्यांना दवाखाना फुकट करा आणि पोरांना एसटी फुकट करा. का तुम्हाला मतं मिळणार नाहीत. पण कोणत्या योजना कुठं राबवायच्या हेच कळाना. नुसतं म्हणायचं आम्ही देतो आणि कोणीच नाही. सगळी सारखीच आहेत बघा. ही आली ती आली. आपण सगळ्यांचा अनुभव शेवटी आपली शेतकऱ्याचा तर कुणीच वाली नाही. मेलो बिड्या ओढो आपण सगळी. आपला तर कोणीच विचार करणार. शेतकरी म्हणजे कायम मोकळा. निसर्ग त्याच्यावर कोप होतोय. आमदा थोडाफार झालाय टायमिंगला सुरू. वरून राजा त्याच्यामुळे जरा थोडं बरं आहे. नाही तर काय सगळी अवघड परिस्थिती मायबाप. आणि म्हणून शेतकऱ्यांचं जीवन असं झालं. निसर्गाच्या आधी शेतकऱ्यांच्या पोरांना कोणी पुरी देणार. ती बी जेम व्हायला लागले ते. लग्नाचं तर लय अवघड झाले. आता मुली कमी झाल्या ते. ज्याला त्याला नोकरीवाला पाहिजे त्यात प्लस सरकारी नोकरी प्लस शेती भरपूर पाहिजे. आणि शेती भरपूर पाहिजे ना आमची पोरगी रानात येणार नाही. मग शेती काय इकायसाठी पाहिजे का. तुम्हाला शेती पाहिजे पोरगी रानात येणार म्हणजे ती काय व्हिक्टोरिया राणी का काय व तुमची पोरगी. तिला का तुम्ही रानात पाठली नाही. तिला बरं घरात बसवतं स्वयंपाक करे ना. घर झाडे ना. सासऱ्याला टुचून बोलते. मग तिला काय फक्त पूजाही न्यायची का काय तिकडं बा. उग काहीतरी लाडून ठेवल्या तर आई बापाने पुरींच्या मरणाचा लाड केलाय. उगं काहीतरी आमचं असं ना आमचं तसं बस. आणि पोरांना सांगतो तुम्ही क्वालिटी कमवा. रांग लागल ना. डॉक्टरला बायको मिळाना. पियासाला बायको मिळाला. अशी बातमी आली का कधी बुवा. त्यांची झालेले सुद्धा कळा ना. क्वालिटी ना. बायका कोणाला मिळाला नाही तर बोंबलत फिरणार ना. थोबाडात नावा ढाब्यावर जायचं. 10 रुपयाची आईला उलट बोलायचं. बापासंग भांडणं गावात वाद कराय पुढं. चांगल्या कामात मागं कोण पुरेच वाटुळ कराय मोकळी. तुला बघितलं तरी डीजेवाल्याला घाम सुटतोय. असलं तर तू पियले अंग हलवतोय. ते सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर मला बोला काय मागण्यात मला आम्हाला बायका द्या. अरे ते काय रेशन कार्डाला गहू तांदूळ का काय तुम्हाला बाय. अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या. मग तुम्ही नेमकं काय करत आहे बुवा. अरे क्वालिटी कमवा.
तरुण कशाला म्हणायचं? तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे त्याला तरुण म्हणायचं. तेजस्वी म्हणजे शरीरानं सुद्धा मजबूत, तपस्वी प्रत्येक गोष्टीचं ज्ञान तरुणांना पाहिजे. आणि तत्पर मनुष्य तर तरुण पेटला पाहिजे. बघून करून मला जमन का, हे तरुणाच्या लिस्टमध्ये नसलं पाहिजे. काम करा, आई वडिलाची सेवा करा, व्यसन करू नका, मोठ्या माणसाविषयी प्रेम ठेवा, गावचं नाव मोठं होईल असं संस्कृती आचार विचार आपलं जीवन जगा. घरामध्ये एक विचार ठेवा आणि ज्याच्या कुटुंबात एकी त्याच कुटुंबामध्ये असे कार्यक्रम होत असतात. आणि हे विचार म्हणजे नामदेवराय सांगतात. आणि हे प्रत्येक माझ्या बंधूंचं एक एक वर्णन केलं. ज्ञानोबाचं ज्ञान, सोपान काकाचं एकांत, निवृत्ती द्यायला साधना आणि आदिमाया शक्तीचं गुह्य या जगाला कळणार नाही अभंगाच्या शेवटी. देवा
श्री दशरथ भिशे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या परिवारानं आयोजित केलं. ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, पिंडदान आणि त्या दिवसभर संपूर्ण गावाला अन्नदानाचं नियोजन या परिवाराने केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांनी या पुण्यस्मरणाला अखंड अविरतपणे भजनाची सेवा केली अशा भजनी मंडळींना वस्त्रदान सुद्धा या परिवाराने केलेलं आहे. या परिवाराच्या हातून म्हणजे ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम दादा यांच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची सेवा घडावी अशी ठिकाणी विनंती करतो. 28व पुण्यस्मरण अत्यंत आनंदात संपन्न केलं. अशीच ही पुण्यस्मरणाची परंपरा अखंड अविरतपणे चालत राहावी आणि यांच्या हातून संप्रदायाची सेवा घडावी अशी विनंती करतो. सर्व गायक वादक सगळ्यांनी गोड साथ केली. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद, आभार. पुढचं नियोजन संयोजक म्हणजे सांगतील. 2 मिनिटं कृपया कुणीही उठायचं नाही. हे सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर